श्री नागेश्वर झुंगा भक्ती भजन चॅनलवरती सर्व भक्तांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बंड गुरुजी यांचे मनोगत। असेच नवनवीन व्हिडिओसाठी श्री नागेश्वर झुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ते मंदिर 242 मीटर लांब, 250 मीटर रुंद इतकं मोठं मंदिर आहे आणि ते मंदिर चोल राजानं ठरवलं शरण स्थल मध्ये त्याचा उद्धार आहे। कुडल म्हणजे कुडल महादेवाच्या पाया पडला, त्या नंदीच्या पाया पडला तेव्हा नंदीच्या तोंडातून जीभ बाहेर आली। त्याला वाटलं काहीतरी खायचंय, पळत बाजारात गेला, ती जीभ त्याला दिसली, पळत त्याचं नाव घेणारे राम लगेच बाहेर गेला। हिरवी गाल पिंडी आणला, संपूर्ण पिंडी देणारी रामाची त्याने पाहिलं आणि देणारी रामाला सुद्धा भगवान शंकराने पाया पडताना कमरेवरचा हात काढून, महादेवाच्या पिंडीवरचा हात काढून त्याच्या पाठीवर ठेवला। याला म्हणतात मुक्ती। मी बोलून गेलो, क्रियात्मक भाव 1, ज्ञानात्मक भाव 2, भावात्मक भाव 3 आणि चौथा भाव आहे मुक्तिमात्मक भाव। याला म्हणतात अमृत। आणि ते अमृत शेवटचं वाक्य आहे का, जेव्हा पिंडीवर लोक अभिषेक करत होते तेव्हा महादेव म्हणाले अभिषेक करू नका। महादेवानी जटा घालल्या आणि त्या जटेवर पिंड पडलं म्हणजे अमृत पडलं आणि अमृत पडून तिथले लोक चोल राजा राहीपर्यंत, पांडे राजा येईपर्यंत एक सुद्धा माणूस तिथला गेला नाही। याला म्हणतात अमृत मिळालेलं गाव मधुराई। अंदाजे सांगणार नाही, अभ्यास करून सांगणार नाही। अंदाजे एक सुद्धा शब्द अंदाजा बोलतो, अभ्यास करून बोलवले, अभ्यासाची गेलेले। कोणी लिंगात असेल, कोणी मराठा असेल, कोणी काय असेल, तुम्ही लिंगात कोणी सांगितलं ऐका। शिवलीला अमृत मी माझ्या वयाच्या 20व्या वर्षी सोडवले, माझं लग्न झालं नव्हतं। 22व्या वर्षी मला ग्रंथ पाठ होतं, हे ग्रंथ मी लिहून काढले कितीदा तरी। आणि पुढचं वाक्य आहे का, मी लिंगायत नाही, मी वारकरी आहे, मी माणूस आहे। शेवटचं वाक्य आहे का, पहिला तांब्या माझा दररोज 30 वर्ष उलालं, पहिला तांब्या गंगा म्हटल्याशिवाय माझ्या पाठीवर पडत नाही, पहिला तांब्या। आणि दुसरा तांब्या काशीचा विश्वनाथ, अवघ्याचा नागनाथ, 12 मंत्र म्हणल्याशिवाय तोंडात पाणी घेत नाही। वाक्य आहे का, डाव्या हातावर महादेवाची पिंड घेऊन 12 फुलं, अवघ्याचा नागनाथ, औंढ्याचा नागनाथ, पणीचा वैद्यनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, श्री घृष्णेश्वर, रामेश्वर, हे सगळी नावं बद्रीनाथ 12 नावं घेतल्याशिवाय आजही आताही पहिला तांब्या गंगा नावाचा 2दा म्हणतोय। एकदा स्नान करताना काशीचा विश्वनाथ, अवघ्याचा नागनाथ, प्रळीचा वैद्यनाथ, घृष्णेश्वर, ममलेश्वर, ओंकारेश्वर, पहिलं काशीश्वर, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ आणि शेवटी ममलेश्वर आणि मग ओंकारेश्वर, एवढं नाव घेतोय। आणि पुन्हा एकदा महादेवाच्या पिंडीवर 12 फुलं वाहताना हे म्हणल्याशिवाय तोंडात पाणी घेत नाही। ही माझी जीवन आहे। आणि म्हणून आज माझं वय बरंच झालेलं आहे, फार गेलो, 75च्या पुढे गेलो, तरी परंतु भगवान शंकराचं आणि पांडुरंगाचं नाव मी कधी सोडलं नाही। सकाळचा हरिपाठ नित्यनेमाने म्हणणार, बायको किती शिवाय देऊ। मला एकदा काल बायको म्हणाली, काहीतरी खायला केले हरिपाठ मध्ये, होय तुम्हाला वडीत नेणार आहे, मला वडीत नेणार आहे, तुम्हाला महादेव घेऊन जाऊ दे। आणि की तुळशीला दररोज संध्याकाळचा दिवा तुळशीला मी लावतो, आमच्या वेळ लावत नाही। 40 वर्ष उलालं, मी तुळशीला पाणी घालताना कधी माझ्या हातावर तांदूळ खायला, चिमण्या येतात, बसून खायला। बाईला म्हणाल बाई पाणी घाल, मग म्हणाले मला देवानं वडीत नेऊ द्या आणि तुम्हाला विमानाने नेऊ द्या। आजी म्हणते, आताही म्हणते, सकाळी म्हणली, आता येताना सुद्धा म्हणली। हसली बायको कसं नांदत असतो। पुढे बोलू, ज्याचे मन अमृत झालेले संकटाला साथ देतात आणि सुखाचा संसार करतात। सत्याचा आधार घ्या, असत्य सोडून द्या, अधर्माचा आधार सोडा, धर्माचा आधार घ्या। मना सर्वता सत्य सोडू नको रे, मना सर्वता मिथ्य बोलू नको रे, हा माझा बाण आहे। म्हणून उद्धव महाराजांनी मला बोलवलं, भद्रताईने जीर्णोद्धार केला, ताईची कृपा झाली, ताईला भगवंतानं वाचवलं, ताईवर महादेवानं आशीर्वाद दिला, तुला वाचवून घेईल म्हणाले महादेव परमात्मा, मधुरेश्वर परमात्मा ताईला बसवलं। पुन्हा एकदा भद्रे सरांच्या, आमच्या ताईच्या बाई
तुम्ही सगळं महादेवासारख्या पिंडी तुमच्या पायी नतमस्तक होतो, महादेवाच्या महाराजांच्या पाया पडतो. मला बोलवलं, शांतपणे ऐकला. धन्यवाद. पार्वती पते शिव हर हर हर. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. मणिवाळेश्वर भगवान की जय. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजू